देशाच्या राजकारणात कधी कधी एखादा राजीनामा हा फक्त एका मंत्र्याचा राजीनामा राहत नाही, तर तो सरकारच्या निर्णय क्षमतेची, विरोधकांच्या रणनीतीची आणि जनतेच्या दबावाची मोठी परीक्षा बनतो. गेल्या काही आठवड्यांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन, संसदेतील गदारोळ, विरोधकांची आक्रमक भूमिका आणि सरकारवर वाढत गेलेला दबाव, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची मोठी घडामोड समोर आली. त्यानंतर अवघ्या काही तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आणि राजकीय चर्चांना आणखी वेग आला. पण हा केवळ योगायोग होता का, की यामागं मोठं राजकीय गणित दडलं आहे? आणि या संपूर्ण प्रकरणात मोदी सरकारनं कोणता संदेश दिला, आजच्या एक्सप्लेनरमध्ये सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. देशभरात गेल्या महिनाभरात सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय म्हणजे विद्यार्थ्यांचं आंदोलन. सुरुवातीला हा मुद्दा केवळ परीक्षेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांपुरता मर्यादित वाटत होता. पण दिवसागणिक या आंदोलनाचं स्वरूप बदलत गेलं. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेलं आंदोलन हळूहळू राष्ट्रीय चर्चेचा विषय बनलं. विविध राज्यांमधून विद्यार्थी दिल्लीत पोहोचत गेले. सोशल मीडियावर लाखो पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. विरोधी पक्षांनीही या आंदोलनात उडी घेतली आणि सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला. सरकारची सुरुवातीची भूमिका मात्र स्पष्ट होती. केंद्राकडून वारंवार सांगितलं जात होतं की परिस्थिती नियंत्रणात आहे, चौकशी सुरू आहे आणि कोणताही निर्णय घाईघाईत घेतला जाणार नाही. त्यामुळे अनेकांना वाटत होतं की सरकार शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहील. पण राजकारणात अनेकदा परिस्थिती एका दिवसात बदलते आणि इथेही तेच घडलं. या आंदोलनाला खऱ्या अर्थानं वेग मिळाला तो काही निर्णायक घटनांनंतर. संसद मार्चनंतर झालेल्या गोंधळ, पोलिसांची कारवाई, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणं आणि त्यानंतर देशभरातून उमटलेली प्रतिक्रिया, या सगळ्यामुळं आंदोलन फक्त दिल्लीपुरतं राहिलं नाही. अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. विरोधी पक्षांनी सरकारवर थेट हल्ला चढवला. संसदेत हा मुद्दा सातत्यानं उपस्थित राहू लागला. सरकारला केवळ प्रशासनिक नव्हे तर राजकीय आव्हानाचाही सामना करावा लागला. याच काळात आंदोलनाला काही प्रसिद्ध व्यक्तींचाही पाठिंबा मिळू लागला. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, संवाद साधावा आणि प्रश्नांचा मार्ग काढावा, अशी मागणी विविध स्तरातून पुढे येऊ लागली. जेव्हा एखाद्या आंदोलनाला विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्ष आणि समाजातील विविध घटकांचा पाठिंबा मिळतो, तेव्हा त्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करू शकत नाही. कारण अशा वेळी प्रश्न फक्त एका विभागाचा राहत नाही, तर सरकारच्या प्रतिमेचा बनतो. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर भाजपसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं ते युवा मतदारांचं. गेल्या 3 लोकसभा निवडणुकांमध्ये तरुण मतदारांनी भाजपला मोठा पाठिंबा दिला होता. पण शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेसारखे विषय हे तरुणांसाठी अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळं हा प्रश्न अधिक काळ प्रलंबित राहिला असता तर त्याचा परिणाम केवळ आंदोलनापुरता मर्यादित राहिला नसता, तो भविष्यातील निवडणुकांपर्यंत पोहोचू शकला असता. इथे विरोधकांनीही संधी साधली. संसदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला. सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. प्रत्येक पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित राहू लागला. सरकारच्या प्रत्येक उत्तराची तपासणी केली जाऊ लागली. त्यामुळे हा प्रश्न केवळ शिक्षण मंत्रालयाचा न राहता थेट केंद्र सरकारच्या राजकीय व्यवस्थापनाशी जोडला गेला. मग अचानक घडली ती सर्वात मोठी घटना. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली. अनेकांसाठी हा धक्कादायक निर्णय होता, कारण काही दिवसांपूर्वी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत होतं. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की एवढा मोठा निर्णय इतक्या अचानक का घेतला गेला. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा निर्णयामागं एकच कारण कधीच नसतं. अनेक घटक एकाच वेळी काम करत असतात. जनतेचा वाढता दबाव, विरोधकांचा आक्रमकपणा, संसदेतील परिस्थिती, सरकारची प्रतिमा आणि भविष्यातील निवडणुकांचं गणित, या सगळ्याचा एकत्रित विचार करूनच असा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हा राजीनामा केवळ एका व्यक्तीचा निर्णय म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. हा सरकारच्या व्यापक राजकीय रणनीतीचाही भाग असू शकतो. आणि याच ठिकाणी दुसरी मोठी घडामोड घडते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येते. आणि त्यानंतर राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण येतं. कारण जेव्हा एखाद्या मोठ्या केंद्रीय निर्णयानंतर राज्याचा मुख्यमंत्री तातडीनं दिल्लीला जातो, तेव्हा त्या भेटीकडं केवळ औपचारिक बैठक म्हणून पाहिलं जात नाही. त्या भेटीमागं कोणतं राजकीय गणित आहे याची चर्चा सुरू होते. आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला महाराष्ट्राचा राजकीय अँगल मिळतो. कारण देवेंद्र फडणवीस हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील विश्वासू चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे दिल्ली दौऱ्याची बातमी समोर आल्यानंतर अनेक तर्कवितर्क सुरू झाले. अमित शहा यांच्यासोबत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार? हा फक्त नियोजित दौरा होता की अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी फडणवीसांना बोलावण्यात आलं? या प्रश्नांची अधिकृत उत्तरं समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात यावर जोरदार चर्चा सुरू झाली. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोणत्याही मोठ्या आंदोलनानंतर सरकार जर एखादा मोठा निर्णय घेत असेल तर त्यानंतर लगेच नुकसान नियंत्रण म्हणजेच डॅमेज कंट्रोल सुरू होतं. केवळ मंत्री बदलून प्रश्न संपत नाही,
जनतेपर्यंत कोणता संदेश द्यायचा, पुढे कोणते निर्णय घ्यायचे, आंदोलन कसं शांत करायचं आणि विरोधकांचा राजकीय अजेंडा कसा रोखायचा याचं नियोजन केलं जातं. त्यामुळे दिल्लीतील बैठकीकडं अधिक लक्ष वेधलं गेलं. पण इथे सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन खरंच संपणार का? याचं उत्तर तितकं सोपं नाही. कारण आंदोलन करणाऱ्या संघटनांनी सुरुवातीपासून फक्त एका मागणीवर भर दिला नव्हता. त्यांनी पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस यंत्रणा उभी करावी आणि आंदोलकांवर झालेल्या कारवाईचाही आढावा घ्यावा, अशा इतर मागण्याही मांडल्या होत्या. त्यामुळे केवळ एका मंत्र्याचा राजीनामा हा संपूर्ण आंदोलनाचा शेवट ठरेल असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. याच ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण हा मुद्दा आता फक्त शिक्षणाचा राहिलेला नाही, तर सरकारच्या उत्तरदायित्वाचा बनला आहे. विरोधक पुढील काही दिवस हा विषय संसदेत आणि राज्यामध्ये सातत्यानं उपस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतील. सरकारला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, कारण विद्यार्थ्यांच्या भावना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधक नक्कीच करतील. दुसरीकडे भाजपसाठी ही घटना एक मोठा राजकीय धडा ठरू शकते. गेल्या काही वर्षात युवक हा भाजपचा मोठा मतदार वर्ग राहिला आहे. पण शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांबाबत नाराजी वाढली तर त्याचा परिणाम थेट निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे सरकार या विषयावर अधिक सक्रिय भूमिका घेण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. आता महाराष्ट्राचा विचार केला तर फडणवीसांचा दिल्ली दौरा आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्रात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतरचे राजकीय संघर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत. अशावेळी केंद्रातील घडामोडींचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होणं स्वाभाविक आहे. दिल्लीत झालेल्या चर्चांमधून महाराष्ट्रासाठी काही नवीन राजकीय रणनीती आखली जाणार का? राज्यातील भाजप संघटनेला काही नवीन संदेश दिला जाणार का? हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. इतिहासाकडे पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनी अनेक वेळा सरकारला कठीण परिस्थितीत आणलं आहे. काही आंदोलनामुळं धोरणं बदलली, काहीमुळं मंत्री बदलले आणि काहींनी पुढच्या निवडणुकांचं चित्रही बदललं. त्यामुळं कोणतंही सरकार विद्यार्थ्यांच्या मोठ्या आंदोलनाकडं केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहत नाही, त्यामागचा सामाजिक आणि राजकीय संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. कारण जनतेला फक्त जबाबदारी निश्चित झालेली पाहिजे असं नाही, तर भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खात्री हवी आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.